ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंधाच्या 21व्या अध्यायाकडे आपण वळतोय. हा 5वा स्कंध पुराणाचं जे स्थान म्हणून लक्षण दिलेलं आहे त्याच्यासाठी वाहिलेला आहे. आतापर्यंत भुवन कोशाचं भूमंडळाचं वर्णन करून झालं आणि श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला आता जीवलोकाचं परिमाण सांगताय. ते म्हणाले की परिमाण आणि लक्षण या दोन्ही दृष्टीने आतापर्यंत मी तुला भूमंडलाचं एकूण वर्णन केलं, त्याचा एकूण विस्तार किती कसा आहे ते सांगितलं. आता याचप्रमाणे विद्वान लोक जीवलोकाचंही परिमाण सांगतात, पण ज्याप्रमाणे काही द्विदल धान्य असतात, वाल, हरभरा, मटकी, चवळी, मटार, या द्विदल धान्यांपैकी एका दलाची जर माहिती आपल्याला कळली तर आपोआप दुसऱ्या दलाची माहिती कळते. हे जसं त्याप्रमाणे भूमंडळाचं एकदा ज्ञान करून मिळालं की जीवलोकाचं सुद्धा ज्ञान मिळणं, माहिती मिळणं अवघड जात नाही, कठीण नसतं. आणि भूलोक आणि जीवलोक यांच्यामध्ये अंतरिक्ष लोक आहे आणि हा त्या दोन्ही लोकांचा संधी आहे. याच्या मध्यभागामध्ये राहिलेले ग्रह आणि नक्षत्र यांचा अधिपती जो भगवान सूर्य, तो आपल्या तेजानं आणि प्रकाशानं ह्या तिन्ही लोकांना एकीकडे तापही देत असतो आणि दुसरीकडे प्रकाशितही करीत असतो. आणि हे भगवान सूर्यनारायण आपल्या गतीप्रमाणे उत्तरायण, दक्षिणायन आणि विषुवत अशा 3 गतीमध्ये चालतात. उत्तरायणाची गती मंद असते, दक्षिणायनाची शीघ्र असते आणि विषुवतची समान गती असते. पण ह्या गतीप्रमाणे सूर्य जेव्हा मकरादी राशींमध्ये कधी वर कधी खाली किंवा समान स्थानांमध्ये राहत असतो, त्यावेळेला दिवस रात्र यांचं प्रमाण अधिक कमी किंवा समान असं ते करत जातात. जेव्हा भगवान सूर्यनारायण मेष किंवा तुला या राशीमध्ये असतात त्यावेळेला दिवस आणि रात्र हे समान असतात. पण वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या ह्या राशींमध्ये जेव्हा भगवान सूर्यनारायण राहतात त्यावेळेला दर महिन्याला रात्र एकेका घडीने कमी कमी होत जाते आणि त्याच हिशोबानं दिवस वाढत जातो. आणि जेव्हा भगवान सूर्यनारायण वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 5 राशींमध्ये राहतात त्यावेळेला नेमकं उलट प्रमाण दिवसाचं आणि रात्रीचं असतं. अशा प्रकारे दक्षिणायन आरंभ होईपर्यंत दिवस वाढत राहतात आणि उत्तरायण लागेपर्यंत रात्री वाढत जातात. भगवान श्री शुक महाराज परीक्षिताला सांगतायत की राजा, पंडित मंडळी अशा प्रकारे मानसोत्तर पर्वतावर सूर्याच्या परिभ्रमणाचा मार्ग मोजताना तो 9,51,00,000 योजन असल्याचं सांगतात. ह्या पर्वतावर मेरूच्या पूर्वेकडे इंद्राची नगरी देवधानी म्हणून आहे
मेरू पर्वताच्या दक्षिणेला यमराजाची नगरी संयमनी म्हणून आहे. त्या पर्वताच्या पश्चिमेला वरुणाची राजधानी निवलोचनी म्हणून आहे. आणि मेरू पर्वताच्या उत्तरेला चंद्रमाची राजधानी विभावरी या नावाची नगरी आहे. ह्या सगळ्या पुरींमध्ये नगरींमध्ये मेरूच्या चारही बाजूला वेळोवेळी सूर्योदय, माध्यान्ह, सायंकाळ आणि अर्धरात्र होत असते. आणि ह्यामुळेच संपूर्ण जीवांना त्यांच्या जीवनात प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अनुभव येतो. काही घटना प्रवृत्तीपर घडतात, काही घटना निवृत्तीपर घडतात. त्यामुळे राजा, जे लोक सुमेरू पर्वतावर राहतात त्यांना तर भगवान सूर्यनारायण सदैव माध्यान्ह कालासारखेच आपल्या मस्तकावर असल्यासारखेच दिसत असतात आणि त्यांचा तापही तेवढाच मोठा असतो. आणि भगवान सूर्यनारायण आपल्या गतीप्रमाणे अश्विनी इत्यादी नक्षत्रांच्याकडे जात असताना जरीही मेरूला डावीकडे ठेवून चालत असले तरी सुद्धा ज्योतिर्मंडळाच्या बाबतीत त्या मंडळाला फिरवणारी अत्यंत वेगवती अशी जी जोरदार हवा असते, वायू असतो, त्याच्यामुळं ते फिरवलं जातं. आणि म्हणून ते नेहमी उजवीकडे असल्याचा भास होतो. शुक महाराजांनी ह्या सूर्याच्या गतीबद्दल आणि सूर्याच्या रथाबद्दल आणखीन काही गोष्टी सांगितल्यात. त्या काय पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.